नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बहुजन समाज पार्टीतर्फे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी भाषेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात व परभणी येथील संविधान प्रकृतीची विटंबना नंतर झालेल्या घटनेच्या दोषींवर कारवाई होण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळेस जिल्हाध्यक्ष आनंद सेंदाने, किरण मंगळे, विजय भांबरे, दिलीप मोहिते, विजय मोरे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. शहीद सोमनाथ कुरेशीला न्याय मिळालाच पाहिजे. शहीद सोमनाथ कुरेशीच्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या आदेशाने संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही परभणी प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत. आमच्या मागण्यांचं आम्ही शासनाकडे माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती करत आहोत की त्यांनी अमित शाह यांना तात्काळ बरखास्त करावं, कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय द्वेष ठेवून त्यांनी बाबासाहेबांविषयी संसदेमध्ये वक्तव्य केलं. त्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी आज आंदोलन करत आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये ज्या मनुवादी वृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटंबना केली, त्याचबरोबर जो काही कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांच्याकडून करण्यात आलं त्याचा निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आज होत आहे. तर कृपया शासनाने आमच्या मागण्या मंजूर करावा असं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.